एक खांदा हवाय. त्याची चिठ्ठी वाचल्यानंतर लागलीच ती त्याला भेटायला आली. मानसी, मला अगदी मनापासून वाटत होतं तू नक्कीच येशील मला भेटायला. अगदी मनापासून प्रेम करतोय. अगदी मनापासून प्रेम करतोय मी. तुला पहिल्यापासून मी माझा राहिलो नाही. कॉलेजमधून घरी गेलो की रात्रंदिवस तूच डोळ्यासमोर दिसतेस. मानसी, मी खरंच तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. तिने काळजीपूर्वक त्याचे डोळे अभ्यासले. त्याच्या डोळ्यातल्या आसवांनी तिला सुद्धा भडभडून आलं. हो, तुझ्यासाठी आले मी. योगेश अत्यानंदाने उड्या मारू लागला. मला आता आणखी काहीच नकोय जीवनात. तुझं काहीतरी चुकते असं वाटत नाही तुला? त्याने नकारती मान हलवली. आयुष्यात आणखी खूप काही मिळवायचं आहे तुला. मी म्हणजे तुझं सर्वस्व नाही. तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस हे मी ओळखून आहे. पण त्या अर्थाने मी आता तुला भेटायला नाही आले. काय? योगेश, सावर स्वतःला एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम करणं ह्यात गैर काहीच नाही. पण ऐन तारुण्यामध्ये तू संपावस असं वाटत नाही मला. एक मैत्रीण. बास मानसी, मला तू मैत्रीण म्हणून नको आहेस. एक मैत्रीण म्हणून सांगते. तुला एका मुलीसाठी संपावं एवढं क्षुल्लक नसतं माणसाचं जीवन. माझ्या जागी असती तर तू काय केलं असतंस? हो, मी समजू शकते तुला. समजू शकतेस ना? मग का नाकारतेस माझ्या प्रेमाला? योगेश, तुझ्या प्रेमाला नाकारायचं असताना तर मी इथं आलेच नसते. माझं एक वेळचं सावर स्वतःला. तू माझी होणारच नसशील तर मग? त्याच्या आवाजातलं वेगळेपण जाणून ती शहारली. तर मग काय करणार आहेस तू? पॅन्टच्या खिशातली बाटली त्याने हातात घेतली. ती थरथरत मागे सरकू लागली. योगेश, प्लीज मला मारू नकोस. घाबरल्या अवस्थेतच तिने त्याचे पाय धरले. तू माझी होणारच नसशील तर या जगण्यात अर्थच नाही. हातातली विषाची बाटली त्याने स्वतःच्या तोंडात ओतली. योगेश, जीवाच्या आकांताने तो तडफडू लागला आणि काही क्षणातच तो रडतच तिने त्याला निर्जीव शरीराला मिठी मारली. योगेश, अरे मैत्रीण म्हणून का समजून घेतलं नाहीस तू मला? ह्या जगात स्वतःचा जीवच अमूल्य आहे. तरी सुद्धा तू का संपवलंस स्वतःला? मी जबाबदार आहे तुझ्या मरणाला. एका मैत्रिणीला का समजून घेतलं नाहीस तू? टाळ्यांच्या गजरात दोघांच्याही अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. विवेकानंद महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये सुप्रिया सबनीसने लिहिलेलं प्रेम नाटक सर्वांनाच भावलं. तिच्या मैत्रिणींनी अक्षरशः तिला उचलून आनंद व्यक्त केला. नाटकात योगेशची भूमिका केलेल्या संदेशला सुप्रिया अगदी आवर्जून भेटण्यासाठी आली. तुझा अभिनय मला अगदी मनापासून आवडला. पण मला मानसीच्या जागी तूच दिसत होतीस. म्हणजे? हो, खरंच मी मनापासून प्रेम करतोय तुझ्यावर. तू एक चांगला कलाकार आहेस. कलेला आकार देण्याच्या वेळीच कलाकार असा बदलला तर कला अशीच कुजत पडेल. उगीचच वेडेपणा करू नकोस. तुला माहीत आहे गेल्या 6 महिन्यापासून मी तुझ्या मागावरच. हो, ओळखलंय मी ते. पण असा व्हावत जाऊ नकोस. नाटकातला योगेश नाही मी संदेश बोललोय. तुझ्याशिवाय मी. संदेश, नाटक माणसाच्या जीवनापेक्षा फारसं वेगळं नसतंच मुली. माणसं आणि परिस्थिती अभ्यासूनच नाटक निर्माण होत असतात. तुला हे सांगता यावं म्हणून मी मुद्दाम स्वतःहून तुझ्या नाटकात काम केलं. प्रत्येक सुंदर मुलगी तुम्हाला प्रेयसीच म्हणून का हवी असते? तू पुरुष असतीस तर तुला समजलं असतं. ती मैत्रीण असू शकत नाही का? पण मला तू मैत्रीण नकोय. संदेश, नाटकातली वाक्य मी तुला वास्तवात ऐकवीन सावर स्वतःला. चांगले मित्र मैत्रिणी मिळायला नशीब लागतं. माझ्यावर प्रेम करून वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. अभिनयाचं प्रशिक्षण घे.
स्वतःच्या करिअरचा विचार कर. खूप चांगल्या मुली तुला सांगून येतील, पण मला तूच हवी असेल तर मग माझा नाईलाज आहे. माझ्या भूमिकेत येऊन विचार कर. मग ह्या क्षणी मी काय करते? तुझ्याच भूमिकेतून मी तुझ्याशी बोलते. प्रेम बिम सब झूठ है. स्वतःचं करिअर महत्त्वाचं. प्रेमावरचं नाटक लिहून सुद्धा तू हे बोलतेस? मित्रा, माणसाला दुबळं बनवणारं प्रेम काय कामाचं? मानलं तर प्रेम बरंच काही आहे. माझी मैत्रीण व्हायला तयार आहेस, पण प्रेयशी व्हायला तयार नाहीस. नातं बदललं की माणसाचं वागणं बदलतं. प्रेमापेक्षाही मला मैत्रीचं नातं महत्त्वाचं वाटतं. पण मला प्रेमाचं नातं महत्त्वाचं वाटतं. बहुतेक तरुण मुलांच्या प्रेमाचा संबंध एखाद्या मुलीच्या शरीराशीच येतो असा माझा अनुभव आहे. प्रेम सौंदर्यावर केलं जातं. आकर्षणाचा संबंध शरीराची येतो. तुला माझं आकर्षण वाटतं की माझ्यावर प्रेम करतोस? प्रेम करतो मी तुझ्यावर. त्यागाचं दुसरं नाव प्रेम आहे. त्याचं काही ऐकण्याच्या आत ती निघून गेली. सलग आठवडाभर ती कॉलेजमध्ये आलीच नाही. तिचं कुणा दुसऱ्यावर प्रेम तर नसेल की तिने जाणून बुजून माझ्याशी मैत्रीचं नातं नाही. ती तशी नसावी. पण मैत्रीच्या नात्याने फार चांगलं सांगितलं तिने. करिअरचा विचार कर. पण तिच्या सहवासात राहून सुद्धा करिअरचा विचार करता येईलच ना? की मी तिला आवडत नाही? छे, न आवडण्यासारखं काय कमी आहे माझ्यात? साला ह्या पोरींच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. प्रेम करायला असा काय लाखात खर्च येतो का? पण नाही, फुकटचं महत्त्व नसतंच माणसाला. लेक्चरला वर्गात बसलेला असताना सुद्धा संदेशच्या मनात तिच्या विषयीचे विचार. आठवडाभरानंतर ती कॉलेजमध्ये आली. संदेशला अगदी आवर्जून भेटली. कसा गेला एक आठवडा? तुझ्याशिवाय म्हणजे अर्थहीनच. म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतोस हे सिद्ध झालं. माझी परीक्षा घेतलीस तू? नाही, तसं काहीच नाही. मित्र नात्यानेच मी तुझ्याशी वागेन, भलेही तुला माझ्याविषयी काही. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन. तो तुझा प्रश्न आहे. काही क्षणातच ती दिसेनाशी झाली. ती गेली ती पुन्हा कधीच न भेटण्यासाठी. कालांतराने संदेशला तिचा विसर पडला. पदवीधर होऊन नोकरी मिळाली नाही म्हणून बँकेकडून कर्ज काढून त्याने कपड्याचं दुकान सुरू केलं. 4-6 महिन्यातून एकदा का होईना पण त्याला सुप्रियाची आठवण यायची. कॉलेजमधले ते क्षण त्याच्या मनात रुंजी घालायचे. कदाचित सुप्रिया आज माझी असती. व्यवसायात बऱ्यापैकी जम बसताच संदेशचं लग्न झालं. सुखाचा संसार सुरू झाला. कापडाची ऑर्डर देण्यासाठी तो बाहेर गावी आला. ऑर्डर देऊन तो एस टीमध्ये बसला आणि काही वेळातच त्याला सुप्रिया दिसली. एका छोट्याशा अपत्यासोबत ओसाड कबाळींशी. त्याचा स्वतःवर विश्वासच बसेना. तब्बल 5 वर्षानंतर भेटली ती. ते सुद्धा विधवा. त्याच्या शेजारी जागा होतीच. आसू भरल्या डोळ्यांनी त्याने तिच्याकडे पाहिलं. ती गोंधळली. काही क्षणातच त्याच्याजवळ येऊन बसली. तिचं ओसाड कपाळ त्याच्याने पाहणं, पण ते छोटं लेकरू पाहताच रडावंसं वाटू लागलं. बोल ना सुप्रिया, तू अशी गप्प बसू नकोस. पोट भरण्याची ज्याला चिंता आहे त्याच्यासमोर त्याची आवडती व्यक्ती आली तरी तो काय बोलणार? मी नाहीच समजलो. प्रेम नाटकात आत्महत्या करणारा योगेश म्हणून तुला पाहायचं नव्हतं म्हणून. आसवांचा बांध आवरणं तिला शक्य झालं नाही. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून ती मनसोक्त रडली. माझ्यावर मनापासूनच तुझं प्रेम आणि मी दिलेला नकार यातून तू खरंच आत्महत्या केली असतीस तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते. शिवाय तुझ्या करिअरचा प्रश्न होताच ना. हा सारा विचार करूनच मी यशस्वी व्यावसायिकाशी लग्न केले. दृष्ट लागेल असा संसार सुरू झाला. गोंडस मुलगी जन्माला आली आणि त्याच रात्री ह्यांच्या दुकानाला आग लागली. सारं काही भस्मसात झालं. अगदी सुप्रिया सुद्धा. तिच्या आसवांनी त्याचा खांदा चिंब भिजला. ह्यांना वेड लागलं. अनेक डॉक्टरांना दाखवलं पण व्यर्थ. वेडाच्या भरात त्यांनी स्वतःला संपवलं. मग तिथं राहण्यात काय अर्थ? मी बराच वेळ निशब्द. लग्न केलंस ना? जर अंतःकरणाने त्याने मान होकारती हलवली. मला वाचवण्यासाठी तू स्वतःच असं करून घेतलंस. कदाचित
माझ्या नशिबी असेच लिहिलेलं असावं. तू निमित्त मात्र आहेस, मी निमित्त मात्र नाही. सर्वस्वी मीच जबाबदार आहे. कुणामुळे तरी प्रगती तर कुणामुळे तरी अधोगती होत असते. ह्या पोरीचा पायगुण वाईट. ह्या निष्पाप जीवाला दोष देऊ नकोस. मुलीला स्वतःकडे घेताना तो म्हणाला. त्या मुलीकडे तो अगदी बारकाईने पाहू लागला. माझ्या करिअरसाठी हिनं लवकर लग्न केलं. त्यावेळी मी तिला वेळोवेळी विनवत राहिलो असतो तर माझ्या वेळेचा अपव्यय झाला असता. तिच्यात अधिकाधिक गुंतत गेलो असतो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं असतं. शेवटपर्यंतच्या तिच्या नकारामुळे मी कदाचित स्वतःचं जीवनही संपवलं असतं. हे सगळं हिने समजून घेतलं. मी निघून जाण्यातच मित्राचं हित आहे हे त्यावेळीच हिनं ओळखलं. मला सावरलं. मैत्रीच्या नात्याने खूप काही अगदी अल्पकालाच्या सहवासात शिकवलं. एखाद्याचं एक वाक्यसुद्धा आपल्या जगण्याला उभारी देतं, नवीन जीवन देतं. अगदी हेच केलं तिने. पण आज तीच मैत्रीण कुणाचाही आधार नसताना एकटी राहणार. मग आमच्या मैत्रीला काय अर्थ? माझ्या खांद्यावर डोकं टेकून ती अगदी मन मोकळं रडली. विश्वासाने सगळं सांगितलं. दुःखाला वाट मोकळी करून दिली. हे दुःख घेऊन अशीच कुठं बसली असतीस तर? मनातल्या मनात कुढणारी माणसं खचतात. शरीराने आणि मनानेही खचणारी माणसं खड्ड्याकडेच जातात. हिला आता खऱ्या अर्थाने एक खांदा हवाय. नवजीवन जीवनसाथी शिवाय जगण्यासाठी, स्वतःच्या आणि लेकराच्या भवितव्यासाठी, सुखदुःख सांगण्यासाठी. मैत्रीच्या नात्याने तिनं माझं जीवन बदललं. आता मीच तिच्यासाठी. कसला विचार करता आहेस? तिच्या प्रश्नामुळे तो वास्तवात आला. तुझाच. आता मी आणि माझं नशीब ते सगळं ठीक आहे, पण मुलीच्या भविष्याचं काय? तिच्यातली बाई अस्वस्थ झाली. घाईनेच तिने मुलीला स्वतःच्या खुशीत घेतलं. स्वतःचं जीवन स्वतःच्या मनासारखं अगर मनाविरुद्ध जगून झालं असलं तरी पोटच्या लेकरासाठी आणखी जगायलाच हवं असतं. तूच सांग ना, आता मी काय करू? माझ्यासोबत चल. तुझी बायको काय म्हणेल? आता लागलीच माझ्या घरी नको. तुझ्यासाठी एखादं घर पाहू, तिथे राहा. त्यासाठीच माणसाला मित्र मैत्रीण असावी. आणखी एक ऐकशील माझं? सांग ना. माझ्या दुकानात काम कर. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. मित्र म्हणून किती करशील माझ्यासाठी तेवढा अधिकार माझ्याकडेच ठेव. ठीक आहे. कंडक्टरकडून तिकीट घेऊन दोघेही शांत बसली. इतर प्रवाशांचा ककलाट मात्र चालूच आहे. काही वेळातच एसटी सुरू झाली आणि रस्त्यावरचं जीवन जगू लागली. गेल्या 4-5 दिवसापासून पाहतेच तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत. अडचण असेल तर सांगा, अमिताने त्याला विचारलं. माझ्या मित्राच्या बाबतीत फार वाईट घटना घडली. कोणती? कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राचे एका मुलीवर मनापासून प्रेम होतं, पण ती मुलगी त्याला मित्र मानायची. मैत्रीच्या नात्याने त्याला खूप समजवलं, इतकं की त्या मुलीने माझा व मित्र त्याचं करिअर ह्याचा विचार करून तिने दुसऱ्याशी लग्न केलं. हुशार होती म्हणजे ती मुलगी. मागच्या आठवड्यात त्याला त्याची ती मैत्रीण भेटली, पण विधवा अवस्थेत. अरे, तिचा दुखरा स्वर. शिवाय एक छोट्या मुलीला घेऊन. क्षणार्ध तिच्या गळावर आसव विराजमान झाली. आता माझा तो मित्र तिला अगदी मनापासून मदत करायला तयार आहे, पण काय? गळावरची आसव पुसत तिने विचारलं. मित्राचं लग्न झालेलं आहे. तो म्हणतो बायको मला समजून घेईल का? ती विचाराधीन झाली. त्याने अगदी मन मोकळं सांगितलं. एक मित्र म्हणून तिला आज आधार हवा आहे. मला तरी वाटतं तुमच्या मित्राने ह्या क्षणी तिला आधार घ्यायला हरकत नाही. मला सुद्धा तेच वाटते, पण त्याची बायको समजून घेईल का? तिने का समजून घेऊ नये? तिच्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? माझ्या वतीने शक्य ती मदत केली असती. अगदी नक्की. हो. समजा ही घटना माझ्याच बाबतीत घडली असती तर? तिला काही सूचना. सांगता आता काय करशील तू? काहीच करू शकणार नाही. ती खूप वेळानंतर विचार करून म्हणाली. का? आपला पती दुसऱ्या कुणीतरी स्त्रीसाठी काहीतरी करतोय हे मला सहन होणार नाही. अगं, पण त्या दोघांमध्ये आता कसलाही संबंध नाही. मैत्रीच्या नात्याने तो सहकार्य करणार आहे. भोवतालच्या 4 लोकांना काय वाटेल? त्याच्या मनात हा विचार डोकावलाच नव्हता. 4 लोक काय म्हणतील हा नंतरचा भाग आहे. एक माणूस म्हणून, मित्र म्हणून त्याने तिच्यासाठी काहीच का करू नये?
समजा त्या मैत्रिणीच्या जागी तू किंवा तुझी बहीण असती तर? हा विचार तिच्या मनात आलाच नव्हता. ती विचाराधीन झाल्याचं पाहून तो शांत बसला. डोकं चालत नाही ना. असंच होतं. संकट स्वतःवर येत नाही तोवर महत्त्व समजत नसतं. अगदी खरं खरं सांग, तुमचा हा मित्र कुठं राहतो? तिच्यापासून लपवण्यात काहीच अर्थ नाही असं त्याला वाटू लागलं. हे सगळं माझ्याच बाबतीत घडलंय. का? काय? ती जवळजवळ ओरडलीच. तुमचं प्रेम प्रकरण माझ्यापासून का लपवून ठेवलं? तू काय बोलतेस हे तुला तरी समजतं का? त्याला प्रेम प्रकरण म्हणता येणार नाही. मग काय म्हणायचं? मी मान्य करतो, ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली, पण मी सारं काही विसरलं होतं आणि भविष्यात असं काही घडेल याची कल्पना आली नाही. तुम्ही आता तिला भेटायचं नाही का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर घ्यायलाच हवं का? प्रश्न मैत्रीचा आहे, कुणाच्या तरी जीवन मरणाचा आहे, एका निष्पाप मुलीच्या भविष्याचा आहे. मग स्वतःच्या संसाराचं काय? तुला सोडून तिच्याशी राहणार आहे का मी? माणसाची नियत फिरली की मग काहीच सांगता येत नसतं. अगं, आज मी तुझ्यासमोर दिसतोय ती तिची कृपा. मैत्रीच्या नात्याने तिने मला समजावलं. तिच्या न मिळालेल्या प्रेमामुळे मी खरंच वेडा झालो असतो तर कदाचित मी आत्महत्या केली असती तर बरं झालं असतं. मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने तिच्या थोबाडीत मारले. आता हे सिद्ध झालं, तिच्यासाठी तुम्ही काहीही करू शकाल. माझा जीव घ्यायला सुद्धा घाबरणार नाही. धावत ती घराबाहेर पडली. 1 तास, 2 तास, 3 तास झाले तरी ती घरी परतली नाही आणि मग तो तिच्या शोधार्थ घराबाहेर पडला. बायका काही अंशी विक्षिप्त संशय असतात, हेच खरं. एक बाईचं दुसऱ्या बाईच्या नाशास कारणीभूत असते असं मी आजपर्यंत फक्त ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष अनुभवलं. माझी बायको असून हिने का समजून घेऊ नये? निदान माणूस म्हणून तरी. पुरुष दुसऱ्या एखाद्या स्त्रीला तिच्या गरजेच्या वेळी सहकार्य करतो, त्यावेळी काही अपेक्षा असतेच का? सुप्रियाचे नशिबी वैधव्य आलं ह्यात माझा काय दोष? घडलेली घटना बदलता येत नाही, पण पुढे घडणारी एखादी वाईट घटना आपण प्रयत्नांनी टाळू शकतो ना. हे सगळं तुझं खरं आहे रे, पण कोणाच्या पत्नीला वाटेल आपल्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्रीला सहकार्य करावं? शिवाय तुझं सुप्रियावर मनापासून प्रेम होतं हे बायकोला सांगितलं आहेसच ना. तिचं रागावणं चिडणं स्वाभाविक नाही का? तिच्या मनात आलं की तू तिला सोडून गेलास तर तू तिच्यासोबत 7 पावलं चाललास, तिच्या आयुष्याचं काय? क्षणभराचा मोह माणसाचं जीवन बदलून टाकू शकतो. हो, मान्य आहे. कधी काळी तू सुप्रियावर जीवापाड प्रेम केलंस, पण आता गप्प बस ना. तिच्या जीवनात उगीचच कशाला लोडबोर करतोस? तिच्या पद्धतीने ती जगेल, नाहीतर मरेल. मरू दे. दुसरं म्हण, तिला मरू देऊ का? मग आमच्या मैत्रीला अर्थ होतो काय? माणूस म्हणून तिला मी आधार देऊ नको? उद्या ती मुलीला पाळणा घरात घेऊन कामाला जाईल. मग जिथं काम करेल तिथल्या पुरुषांची नजर तिच्या शरीरावर फिरणार नाही का? त्यात ही विधवा, मग तर तिच्या असहायतेचा आणखी गैरफायदा घेतील. एकटी स्त्री अन मरण यात फरक तो काय? एकटी स्त्री जिवंत प्रेतासारखीच. आणि त्या चिमुरडीचं काय? पाळणा घरात ती राहिली नाही तर? सुप्रियाचं चांगलं व्हावं असं तुला वाटणं ह्यात गैर काहीच नाही, पण स्वतःचा संसार सुद्धा महत्त्वाचा आहेच ना. बायकोच्या जाग्यावर तू असतास तर तुला तरी ही घटना सहन झाली असते का? संसार म्हटलं की काही गोष्टी पत्नीच्या मनासारख्या होऊन घ्याव्या लागतात. त्यात पतीचं चांगलं व्हावं ही अपेक्षा असतेच ना. नानाविध विचारांनी सुन्न झालेल्या अवस्थेत तो चालू लागला. तिचा शोध घेताना तो सुरुवातीला तिच्या माहेरी आला. अमिता व तिची आई विचारमग्न अवस्थेत बसलेल्या. तो घरात प्रवेश टेबलावरच्या खुर्चीवर बसला. सासूबाईंनी पाणी आणून दिलं. अमिताने सांगितलं, ते खरं आहे का? नेमकं काय सांगितलं तिने? तुमच्या दोघांमध्ये झालेलं बोलणं, मैत्रिणीला मदत करणं ह्यात गैर काय? अमिताला ते मान्य नाही. संकट काळात मित्रच मदतीला येतो ना. पुरुषाला मित्र असणं आणि मैत्रीण असणं ह्यात फरक असतो. मी मान्य करतो तुमचं म्हणणं, पण एक माणूस दुसऱ्या माणसाला गरजेच्या वेळी मदत करतोच ना. तुमची भावना मी समजू शकते, पण अमिता समजून घेण्यामधली नाही. एकमेकांना समजून घेतलं तर संसार होतो हे तिला समजू नये का? पण तुम्ही स्वतःच्या संसाराचा विचार का करत नाहीत? तो विचार केला म्हणूनच इथं आलो ना. तुम्ही तिच्याकडे जाता कामा नये. रागावलेली अमिता. माणूसच माणसाला समजून घेतो, जनावर नाही. म्हणजे मी जनावर आहे? माझ्या म्हणण्याचा नेमका अर्थ समजून घे. निदान त्या लहान मुलीला तरी विचार कर. तुमचीच नाही ना ती,
मग एवढा पुलका का तिचा? संदेशच्या अंगावर धावत येऊन तिने विचारलं. संशयाने तू भ्रमिष्ट झालेस. तिच्यावर हात उगारतो तो म्हणाला. आईने मध्यस्थ करून मुलीला एका बाजूला घेतलं. संदेश, तुम्ही का समजून घेत नाहीत तिला? अमिताच्या आईने रागानेच विचारलं. हा माणूस काय समजून घेणार मला? कॉलेजमध्ये असल्यापासून ह्याचं लफडं आहे. कदाचित ह्यांनी आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याला मारून टाकलं असेल. आणखी काही ऐकण्यापूर्वीच तिने तिला यथेच्छ मारलं. शाळा कॉलेज शिकलीस, पण व्यवहारज्ञान अजिबात नाही तुला. शिक्षणाने माणसं विचारी व्हायला हवीत, अविचार नको. रागाने तो तिच्या घराबाहेर पडला. आपला भविष्यकाल अंधारलेला दिसता ते आईच्या गळ्यात पडून रडू लागली. 3 दिवस तो घरात पडून बाहेर पडलाच नाही. अमिताला मारलं हे माझं चुकलं का? संशयाने संसार उद्ध्वस्त होतो हे तिला माहीत नाही का? सुप्रियाला आणि तिच्या मुलीला इथं आणणार आहे का मी? मित्र या नात्याने मी तिला सहकार्य करायला पाहिजे हेच तिला सांगितलं. यात वावगं असं काहीच वाटत नाही मला. पण तिने हरकत घेतली ना, मग तुझा तरी सुप्रियाला सहकार्य करण्याचा एवढा हट्ट का? तू चांगल्या नात्याने भावनेने तिला सहकार्य करशील, पण समाज तुला काय म्हणेल? समजा समाज तुमच्या मैत्रीचं नातं विचारात घेणार नाही. तुझी कीप म्हणून समाज तिच्याकडे पाहिल. यात तुझीही बदनामी होईल ना? कदाचित हाच विचार करून अमिता तुझ्याशी असं वागली असेल. कोणती पत्नी आपल्या पतीच्या वाईटावर असते? नाही ना. तू अधिकाधिक सुप्रियामध्ये गुंतत चालला आहेस. संसारी माणसाने दुसऱ्या स्त्रीचा विचार मनात आणणं देखील वाईटच ना? दुसऱ्या मनाने त्याला झापलं. सुप्रियाला मी परकी मानतच नाही. माझी हितचिंतक एक चांगली मैत्रीण आहे ती. चांगली मैत्रीण आहे ना तुझी? तर मग हे तुला माहीत नाही का? मैत्रीलाही काही मर्यादा आण. ती मैत्री मुलगा न मुलगी असेल यांची असेल तर मग अधिकच मर्यादा. बेटा, स्वतःच्या संसाराचा विचार कर. हो, माझ्या संसाराचा विचार केला म्हणूनच मी अमिताला खरं काय ते सांगितलंच ना. माझ्या मनात वेगळं काही असतं तर मी तिला सांगितलंच नसतं. काहीही झालं तरी चालेल, पण मी सुप्रियाला सहकार्य करणारच. मग त्याचे दुष्परिणाम तूच भोग. हो, मी भोगीन मी दुष्परिणाम. स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून परमेश्वरा तूच वाचव मला ह्या संकटातून. दोन्ही हातांनी डोकं घट्ट धरून तो दिवाणावर अस्वस्थ पसरला. 3 दिवसानंतर त्याने दुकान उघडलं. काही वेळानंतर सुप्रिया मुलीला घेऊन आली. कुठे गेला होतास 3 दिवस? खाजगी काम होतं. 3 दिवसात चेहरा किती बदलला तुझा. संदेश, माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस तू. काय लपवणार तुझ्यापासून? ते तुझ्या घरी आल्यानंतर समजेल. चल मला तुझ्या घरी घेऊन. राजाने का होईना, पण त्याने तिला जे काही घडलं ते सांगितलं. चांगल्या विचारांना कृतीची आवश्यकता असावी लागते, पण ती कृती करण्यासाठी स्वतःशिवाय आणखी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागते हेच खरं. मी भेटते तुझ्या बायकोला, तिला समजावून सांगते. कदाचित ऐकेल ती माझं. सुप्रिया, एकीकडे संसार तर दुसरीकडे मैत्री. मला तर काहीच सुचेन असं झालंय. तुझा संसार मला महत्त्वाचा वाटतो. हवं तर मी जाते गावातून. मग माझं मन तुला आयुष्यभर कोसत राहील. मी स्वतःला माफ करू शकणार नाही. माझ्या नशिबात जे असेल ते होऊ दे ना. माझ्यासाठी तुझ्या संसाराला का खेळ घालतोस तू? मग अमिताने तरी का तुला समजून घेऊ नये? संदेश, मला सहकार्य करावे हे तुला मनापासून वाटत असलं तरी तू कोणाचा तरी पती आहेस हे विसरू नकोस. कोणाचा तरी पती आहेस म्हणून मैत्रिणीला मदत करूच नकोच. जगू दे, मला माझ्या पद्धतीने जगू दे. तुझाही संसार सांभाळ. येते मी. थांब, जाऊ नकोस. हा वाद मी आज मिटवतो की नाही ते पहा. नेमकं काय करणार आहेस तू ते दिसेलच तुला. स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नकोस. आणखी खूप आयुष्य पाहायचं आहे तुला. माझी काळजी करू नकोस. हवं तर अमिताची माफी माग. पुन्हा नव्यानं संसार सुरू कर. माझ्या पुढे तुमच्या संसाराचा रथ थांबता कामा नये. तुला शपथ आहे माझी. डबडबल्या डोळ्यांनी ती दुकानाबाहेर निघून चालू लागली. तासाभरातच तो अमिताच्या घरात आला. शेवटचे एकदा पाहण्यासाठी आलोय तुझ्याकडे. माय लेकीचं काळीज धडधडू लागलं. जावई बापू, असं काय बोलताय? जन्म घेणं आपल्या हातात नसतं, पण मरण. अमिता थरथरू लागले. असा विचारही मनात आणू नका. जिच्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचं आहे
मला माझ्या विचारांना, माझ्या चांगल्या भावनेला समजावून घेणार नसेल तर काय उपयोग? येतो मी. तो तडक घराच्या बाहेर पडला. अमिता, आता विचार करू नकोस. तुझ्या भविष्याचा तूच विचार कर. खरंच संदेशने त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? कपालावर कुंकू नसलेली अमिता तिला स्वतःलाच दिसू लागली. धावतच ती त्याच्या मागे येऊन चालू लागली. जा, तू माझ्या मागे येऊ नकोस. मग कुठे जाऊ मी? तुझ्या आईच्या घरी. तुम्हाला सोडून मी कुठंच जाणार नाही. मी एकटाच मरणार नाही. सुप्रियाने तिच्या मुलीला सुद्धा मारून टाकणार आहे. घामाने ती चिंब भिजली. मग माझ्या आयुष्याचं काय? माझा विचार केलास का तू? मी का करू तुझ्या आयुष्याचा विचार? तो आणखी भरभर पावलं टाकत चालू लागला. माफ करा, चुकलो मी. तुम्ही हवं तसं वागा. मी काहीही म्हणणार नाही तुम्हाला. माझा निर्णय ठाम आहे. माझ्या मागे मागे तू येऊ नकोस. आमच्या तिघांच्याही मरणात तूच जबाबदार राहणार आहेस. सुप्रियाने तशी चिठ्ठीही लिहून ठेवली असेल. क्षणार्धात ती धडकन कोसळली. शुद्धीवर आली त्यावेळी तिच्या समोर संदेश. सुप्रियाने तिची चिमुरडी, दीदी माफ कर मला. सुप्रियाकडे पाहत दोन्ही हात जोडून ती उठली. अमिता, संदेश तुझा जीवनसाथी आहे. खऱ्या अर्थाने तूच त्याला समजून घ्यायला हवंस. सुप्रियाने माझ्यावर जे उपकार केले होते त्यातून मला उत्तराई व्हायचं होतं. मित्र म्हणून. रडण्याच्या खांद्यावर सांत्वनासाठी पडणारा हात कुणाचा हे रडणारा पाहत नसतो. त्या क्षणी त्याला आधार हवा असतो. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण खरी मजा असते दुसऱ्यासाठी जगण्यात. तू माझं काहीही ऐकायला तयार नव्हतीस. म्हणून मग मला आत्महत्येचं नाटक करण्याचं सुचलं. आपलं माणूस या जगात नसणे हे कुणालाच सहन होऊ शकत नाही. नेमक्या ह्या सूत्राचाच मी फायदा घ्यायचा ठरवलं. मी असं काही करणार आहे हे सुप्रियाला सुद्धा माहीत नव्हतं. पण आता तरी सांग, माझ्या मैत्रिणीला सुप्रियाला मी सहकार्य करू की नको? तिला आधारासाठी हवा असलेला खांदा मी होऊ की नको? नको होऊ. माझ्या दीदीसाठी